कधी असा विचार तुमच्या मनात आला आहे का, की एखादी व्यक्ती अनेक वर्ष कोमामध्ये असेल, कोणती हालचाल नाही, बोलणे नाही, जाग येण्याची आशाही नाही, अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला मशीनवर जिवंत ठेवणं योग्य आहे का? की त्याला सन्मानाने निरोप देण्याचा अधिकार असावा? हा प्रश्न अनेक वर्षांपासून जगभरात चर्चेत आहे. भारतातही हा प्रश्न अनेक वेळा न्यायालयात पोहोचला आहे आणि याच विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. गाझियाबादमधील एका भावनिक घटनेमुळे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबत परिसरात राहणारा हरीश राणा याचं नाव सध्या चर्चेत आहे. कारण गेली तब्बल 13 वर्ष तो कोमामध्ये होता. 13 वर्ष म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यातील खूप मोठा काळ. या संपूर्ण काळात त्यांच्यावर सतत उपचार सुरू होते. डॉक्टर, हॉस्पिटल, औषधं, तपासण्या. कुटुंबियांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले. प्रत्येक दिवस एक आशा घेऊन सुरू होत होता की कदाचित आज काहीतरी चमत्कार होईल. कदाचित आज हरीश राणा डोळे उघडतील. कदाचित तो आज बोलेल. कदाचित ते पुन्हा आयुष्यात परत येतील. पण हे वर्षानुवर्ष प्रयत्न करूनही त्यांच्या कृतीत काहीच सुधारणा झाली नाही. एका कुटुंबासाठी अशी परिस्थिती किती कठीण असते याची कल्पना करणेही अवघड आहे. घरातील एक सदस्य जिवंत आहे, पण प्रत्यक्षात तो कोणताही प्रतिसाद देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी उपचार सुरू ठेवायचे की नाही हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक कठीण होऊन जातो. शेवटी हरीश राणा यांच्या कुटुंबासमोरही असाच एक भावनिक कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. कुमारी लवली देवी त्यांच्या घरी आल्या. त्यांनी हरीश राणा यांच्या कपाळावर चंदनाचा टीका लावला. घरातील वातावरण अत्यंत शांत आणि भावनिक होतं. त्यांनी आत्म्याच्या शांतीसाठी ध्यान केलं. कुटुंबीय आणि उपस्थित लोक नम्रतेने उभे होते. काहींच्या डोळ्यात अश्रू होते, कारण 13 वर्षाच्या संघर्षानंतर आता एक अंतिम निर्णय घेतला जाणार होता. त्यानंतर पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी हरीश राणा यांना दिल्लीमध्ये नेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यांना भारतातील सर्वात मोठ्या वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली लाईफ सपोर्ट सिस्टम काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा क्षण कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायक आणि भावनिक होता. 13 वर्ष आशा धरून बसलेल्या कुटुंबाला अखेर आपल्या प्रिय व्यक्तीला निरोप द्यावा लागला. या घटनेनंतर पुन्हा एकदा भारतात राईट टू डाय विथ डिग्निटी म्हणजे सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याच्या अधिकाराबद्दल चर्चा सुरू झाली. अनेक लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की एखाद्या व्यक्तीला सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याचा अधिकार असावा का? याच प्रश्नावर काही वर्षांपूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने 2018 मध्ये दिलेला कॉमन कॉज व्ही युनियन ऑफ इंडिया या ऐतिहासिक निर्णयात पॅसिव्ह युथेनेशियाला परवानगी दिली. या निर्णयात न्यायालयाने स्पष्ट केले की भारतातील संविधानात आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि काही परिस्थितीत सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याचाही अधिकार असू शकतो. पॅसिव्ह युथेनेशिया म्हणजे एखादा रुग्ण अत्यंत गंभीर अवस्थेत असेल, तो दीर्घकाळ कोमामध्ये असेल आणि बरा होण्याची शक्यता नसल्यास डॉक्टरांनी सांगितलं असेल तर कुटुंब आणि वैद्यकीय समितीच्या संमतीने त्याच्यावर चालू असलेला कृत्रिम लाईफ सपोर्ट उपचार थांबवण्यात येतात. म्हणजे डॉक्टर रुग्णाला मृत्यू घडवून आणत नाही, पण अनावश्यक वैद्यकीय उपचार थांबवले जातात. याच निर्णयामध्ये न्यायालयाने लिव्हिंग विल या संकल्पनेलाही मान्यता दिली. लिव्हिंग विल म्हणजे एखादी व्यक्ती आधीच लिखित स्वरूपात सांगू शकते की भविष्यात ती कोमामध्ये गेली आणि बरी होण्याची शक्यता नसेल तर तिला कृत्रिम लाईफ सपोर्ट ठेवू नये. या संकल्पनेमुळे व्यक्तीच्या इच्छांना सन्मान राखला जातो. मात्र भारतात अजून ऍक्टिव्ह युथेनेशिया बेकायदेशीर आहे. ऍक्टिव्ह युथेनेशिया म्हणजे डॉक्टरांनी जाणीवपूर्ण इंजेक्शन किंवा औषध देऊन रुग्णाचा मृत्यू घडवून आणणे. हा प्रकार भारताच्या कायद्यानुसार गुन्हा मानला जातो. हरीश राणा यांची घटना समोर आल्यानंतर समाजात दोन वेगवेगळ्या मतांचा संघर्ष दिसत आहे. काही लोक म्हणतात की एखादी व्यक्ती अनेक वर्ष कोमामध्ये असेल आणि बरा होण्याची शक्यता नसेल तर कुटुंबांना असा निर्णय घेण्याचा अधिकार असावा, कारण अनेक वेळा अशा उपचारांमुळे कुटुंबावर प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो. पण दुसरीकडे काही लोकांचा असा विश्वास आहे की जीवन हा देवाने दिलेला वरदान आहे आणि कोणालाही त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार नसावा. त्यामुळे इच्छा मरणासारख्या गोष्टींवर अधिक काळजीपूर्वक विचार करायला हवा. ही चर्चा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात सुरू आहे. काही देशांमध्ये इच्छा मरणाला पूर्ण परवानगी आहे, तर काही देशांमध्ये ते पूर्णपणे बंद आहे. प्रत्येक देश आपापल्या सामाजिक, धार्मिक आणि नैतिक मूल्यानुसार याबाबत निर्णय घेतो. हरीश राणा यांच्या कुटुंबासाठी मात्र ही चर्चा केवळ कायद्याची किंवा तत्वज्ञानाची नव्हती. त्यांच्या दृष्टीने हा त्यांचा प्रिय व्यक्तींशी संबंधित सर्वात कठीण निर्णय होता. 13 वर्षे आशा ठेवून बसल्यानंतर शेवटी त्यांना एक असा निर्णय घ्यावा लागला ज्यामुळे त्यांच्या आयुष्यातील एक मोठा अध्याय संपला. ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायला भाग पाडते. आयुष्य म्हणजे फक्त श्वास चालू असणं आहे का, की त्यात सन्मान आणि जीवन असणेही तितकेच महत्त्वाचं आहे? आणि जर एखाद्या व्यक्तीला त्या सन्मानाने जगता येत नसेल तर त्याला सन्मानाने निरोप देण्याचा अधिकार असावा का?
या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने देईल, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, हरीश राणा यांची कथा केवळ एका कुटुंबाची वेदना नाही, तर ती समाजाला विचार करायला भाग पाडणारी एक घटना आहे. तर बस आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.